एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अन्याय विरोधी आंदोलन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र धरणे आंदोलन। बार्शी तालुक्यातील मातंग समाजाच्या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थी यांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन मातंग समाजाचे नेते दलित मित्र नवनाथ चांदणे, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील मागण्याविषयी तीव्र आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे, अनिल गवळी, युवराज वाघमारे, राजू थोरात, निलेश खोडे, सचिन लोंढे, दत्ता कसबे, राकेश खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। सिटी सर्वे नंबर 1544 1690 झाडबुके मैदान व जयशंकर मिल समोर मातंग समाजाचे लोक गेले 150 वर्षे इंग्रज सरकार असल्यापासून राहत आहेत। या ठिकाणी रमाई घरकुल अंतर्गत 100% योजना राबवलेली आहे। या भागात 500 घरांचा रहिवासी आहे। इंग्रज सरकार काळामध्ये 42 रहिवासी सिटी सर्वे नोंद झालेली आहे। त्यानुसार एकही घराची सिटी सर्वे नोंद झालेली नाही। नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नागरिक सुविधा दिली। रमाई घरकुल रस्ते, दिवाबत्ती, गटारी, विश्रामगृह इत्यादी सर्व सोयी दिलेल्या आहेत, परंतु अद्याप सिटी सर्वे नोंद झाली नाही। जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे 2 बैठक झालेल्या आहेत। बैठकीत स्वतः जिल्हाधिकारी, आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे प्रमुख नवनाथ चांदणे, प्रांत अधिकारी, मुख्य अधिकारी, भूमिलेख अधिकारी, नगर रचना अधिकारी या सर्वांच्या उपस्थित सविस्तर चर्चा झालेली आहे। अद्याप त्यांच्यावरती निर्णय झालेला नाही। बाळेश्वर नाका, बार्शी झोपडपट्टी या भागामध्ये मातंग समाजाचे लोक राहतात। गेले 100 वर्षापासून या ठिकाणी रहिवासी आहेत। 100 वर्षापूर्वी नगरपालिकेने ही जागा कुष्ठरोगी दवाखान्याची आरक्षित केली आहे, परंतु या जागेवरती दवाखाना उभा केले। जागा नगरपालिकेने आरक्षित केल्याने वरील सर्व रहिवासी त्या ठिकाणी राहतात, परंतु तांत्रिक कारणाने त्या ठिकाणी नागरी सुविधा मिळत नाही। बार्शी शहरामध्ये रमाई आवास योजना चांगल्या पद्धतीने राबवली गेली आहे, परंतु या योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही। 100 वर्षाचा आमचा रहिवास असल्याचे कायदेशीर बाबीचा निपटारा करून नगरपालिकेने झोपडपट्टी घोषित करावी अशी आमची विनंती आहे। वरील मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी बार्शी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते। मुख्यमंत्र्याची त्यांनी आमची भेट घडवून द्यावी समाजाची, आणि या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासमोर त्यांनी मांडाव्या। दुसरी एक मागणी आहे, खंदारे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी 2.5 एकर जमीन बहुजीवास्तर आयोगानुसार प्रत्येक मातंग समाजाला मिळाली पाहिजे। याच्यासाठी 3 दिवसाचा उपोषणाचा कार्यक्रम सामाजिक कल्याण या ऑफिससमोर आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो। त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मिटिंग लागली, त्याच्यामध्ये 24 सेक्रेटरी, या वेगवेगळ्या खात्याचे सेक्रेटरी 24 होते। त्यांनी त्या मिटिंगमध्ये ते आम्ही नव्हतो, मिटिंगमध्ये शासकीय मिटिंग होती, त्या मिटिंगचा काय अहवाल आलेला नाही, आणि म्हणून आमची मागणी आहे की 2.5 एकर जमीन आम्हाला मिळावी। अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही सोलापूरला आलो आहे। आता सोलापूरनं त्याचा रेटा मुंबईपर्यंत पुढे न्यायचा आदरणीय खंदारे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचं मातंग समाजाचं नियोजन। ओके।